कोल्हापुरातल्या पन्हाळगडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरील अनधिकृत मदरशावरती प्रशासनाने कारवाई केली आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या कारवाईच्या मागणीनंतर ही कारवाई करण्यात आली। बघूयात पुढारी न्यूजचा हा विशेष रिपोर्ट। ही दृश्य आहेत कोल्हापुरात पन्हाळगडाच्या बाजूलाच छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगडाची। पावनगडावर गेल्या काही काळापासून अनधिकृत मदरसा उभारण्यात आलाय, अशी तक्रार हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाकडे केली होती। याच तक्रारीची दखल घेत मध्यरात्री प्रशासनाने पावनगडावर कारवाई केली। अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलं। गेल्या आठवड्यात कोल्हापूर शहरात भर वस्तीमध्ये अशाच पद्धतीने अनधिकृतपणे मशिदींचं बांधकाम करण्यात आल्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी उघडकीस आणलं होतं। प्रशासनाने त्यावर सुद्धा कारवाई केली आहे। कोल्हापुरात अशा अनधिकृत बांधकामात वाढ झाली असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना करतात। सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे 2009च्या निकालाप्रमाणे खाजगी जागेमध्ये कोणत्याही प्रकारचं धार्मिक काम करता येत नाही, धार्मिक स्वरूप देता येत नाही। पण इथल्या ज्या अल्पसंख्याक लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये मदरसे उभा केलेले आहेत, त्याचप्रमाणे इतर आजूबाजूच्या मशिदीचा आम्ही तक्रार केलेल्या आहेत, या ताबडतोब प्रशासनाने हलवाव्या। पन्हाळगडाच्या बाजूलाच 4 किलोमीटर अंतरावर कारवाई करण्यात आलेला हा पावनगड आहे। शत्रूंना चकवा देण्यासाठी स्वतः शिवाजी महाराजांनी हा गड बांधला होता। याला संरक्षण गड असं सुद्धा म्हटलं जातं। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडाला ऐतिहासिक महत्त्व आहे। याच गडावर अनेक वर्षांपासून मदरसा बांधण्यात आला। हा अनधिकृतपणे बांधल्याची तक्रार अनेकांनी केली। त्यानंतर 4 ते 5 वर्ष तो बंदही होता। मात्र काही काळापासून पुन्हा एकदा या परिसरात हालचाली सुरू झाल्या। हिंदुत्ववादी संघटनांनी ही घटना उजेडात आणली। तक्रारीनंतर अनधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई करत हे बांधकाम जमीनदोस्त केलंय। या मदरशात बाहेरच्या राज्यातील मुलं शिक्षण घेत होती, यांना सुद्धा दुसरीकडे हलवण्यात आलंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा वाटेवरच तैनात करण्यात आलाय। कोल्हापुरातल्या पन्हाळगडाच्या बाजूलाच असणाऱ्या पावनगडावरती अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या मदरशावरती आज प्रशासनाने कारवाई केलेली आहे। खरं तर रात्रीपासूनच प्रशासनाने या ठिकाणी हा मदरशा या ठिकाणून हटवण्याची कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे। आज सकाळी ही कारवाई जी आहे ती पूर्ण झाली। मात्र शेवटचा दगड जोपर्यंत या ठिकाणून निघत नाही तोपर्यंत प्रशासन ही कारवाई त्या ठिकाणी करत राहणार आहे आणि शिवाय या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला जाण्यासाठी मज्जाव देखील करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून अशा पद्धतीचे अनधिकृत मदरसे जे आहेत ते पाडण्यात यावे, ते हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती आणि त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने हे मदरसे आता पन्हाळगडातील याच पावनगडावरून आता हटवण्यात आलेले आहेत। संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रकरणाला धार्मिक वळण देणं चुकीचं असल्याचं म्हटलेलं आहे। अतिक्रमणाबाबत सरकारनं धोरण आखण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पण माझं स्पष्ट मत आहे की नवीन गोष्टी काही घडू नयेत। आज रायगडचं सुद्धा संवर्धन जतन जे मी माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही करीत असतो की उलट ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याचं संवर्धन जतन करणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। म्हणून नवीन आणि काहीतरी करावं आणि त्याला धार्मिक वळण द्यावं हे असं होणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी आणि त्याच्यासाठी कठोर जे काय असेल सरकारने त्याचे त्याप्रमाणे कायदे करावेत। तर ज्या ऐतिहासिक धार्मिक जागांवर गडांवर अतिक्रमण आहे ते टप्प्याटप्प्याने हलवण्यात येईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर लँड जिहाद खपवून घेणार नाही असा इशाराच भाजपचे आमदार नितेश राणेंनी दिलाय। होय, हे आमचं हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे। इथे कुठलेही लँड जिहादचे प्रकार आम्ही सहन करणार नाही। या लँड जिहादच्या माध्यमातून आमच्या गड किल्ल्यांवर अतिक्रमण करणं, इस्लामीकरण करणं हे मोठ्या प्रमाणामध्ये या जिहादातून सुरू होतं। पण यापुढे असं कुठेही जिथे जिथे अतिक्रमण असेल ते स्वतःहूनच या जिहादाने काढून टाकावं, कारण आमचं हिंदुत्वादी सरकार हे कुठलंही अतिक्रमण ठेवणार नाही। असं आहे की ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे तिथे टप्प्याटप्प्याने आम्ही हटवणारच आहोत। या ज्या काही ऐतिहासिक आपल्या जागा आहेत किंवा महत्त्वाच्या जागा आहेत, काही धार्मिक महत्त्वाच्या आहेत, काही ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत,
अशा सगळ्या जागांवर जर कुठेही अशा प्रकारचं अतिक्रमण असेल तर ते टप्प्याटप्प्याने हटवण्यातच येईल. संभाजी ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर पावनगडावरील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलंय. यापूर्वी पन्हाळगडावरही अशाच अनधिकृत बांधकामांवरून वाद उफाळला होता. अनधिकृत मजारीवरून राज ठाकरेंनी सुद्धा गुढीपाडवा सभेत मुद्दा उपस्थित केला. अशा प्रकरणात लँड जिहादचे आरोप सुद्धा नवे नाहीयेत. मात्र खरोखरच अशा अनधिकृत बांधकामांची संख्या वाढतेय का हे तपासण्याची गरज आहे. अशा कारवाया होत असताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान सुद्धा प्रशासनासमोर असणार आहे. जितेंद्र शिंगाडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.